हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही खूप मजेत आणि मस्त असाल. उद्या आहे दसरा आणि दसरा झाल्यानंतर नवरात्र संपते आणि त्यानंतर वेध लागतात ते म्हणजे दिवाळीचे. दिवाळी यायची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत असतो, पण त्याआधी बरीचशी कामं असतात. फराळ करणं असतं, पण फराळाच्या आधी सुद्धा काय कामं असतं ते म्हणजे घराची साफ करणं. हे फार महत्त्वाचं काम असतं दिवाळीमध्ये. जर तुम्ही वर्षभर घराची नीट साफ-सफाई ठेवली असेल, तर कदाचित दिवाळीला जास्त मेहनत लागणार नाही. पण जर काही कारणामुळे वर्षभर घर साफ होत नसेल, तर दिवाळीच्या वेळेस जर तुम्ही साफ करत असाल, तर काही महत्त्वाचे पॉइंट आहे. अगदी थोडक्यातच सांगणार आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे मग तुमची साफ तर होईलच व्यवस्थित. त्याचप्रमाणे तुम्हाला अगदी दमायला सुद्धा होणार नाही. तर चला ते पॉइंट कोणते आहेत बघूयात. पण व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचा पहिला पॉइंट म्हणजे दिवाळीची साफ करताना सगळं घर एकाच दिवशी काढू नका. किचन, हॉल, बेडरूम, बाल्कनी, बाथरूम हे सगळं तुमचं एका दिवसात होणाऱ्या गोष्टी नाहीयेत. त्यामुळे एरिया बघा तुम्हाला आज कोणत्या गोष्टीची म्हणजे कोणती गोष्ट तुम्हाला आज साफ करायची आहे किंवा कोणती रूम तुम्हाला आज साफ करायची आहे. त्या रूममधला पण पहिली गोष्ट कोणती सफाईची करायची आहे ती गोष्ट लक्षात ठेवा. जसं फॉर एन एक्झाम्पल हॉल आहे. ठीक आहे. तुम्हाला लिव्हिंग रूमची क्लीनिंग करायची आहे. तर सर्वात आधी काय क्लीन करा तुम्ही? सर्वात आधी जाळं क्लीन करा. कारण आपण जर सर्वात आधी खालच्या वस्तू क्लीन केल्या तर नंतर जाळं झटकलं तर काय होणार आहे? की जाळं पडणार आहे खालच्या वस्तूंवर ज्या काही आपण ऑलरेडी स्वच्छ केलेल्या आहेत. मग त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्या परत घाण होतील, परत साफ कराव्या लागतील. म्हणून मग जीही कोणती रूम तुम्ही सर्वात आधी साफ करायची ठरवलेली आहे, सर्वात आधी तिचं जाळं काढा. त्या भिंती व्यवस्थित झटकून घ्या. फॅन तिथे असतील तर फॅन झटका, खिडक्या झटका आणि त्यानंतरच मग तिथलं शोकेस असेल, कपाटं असतील ते आवरायला घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही प्रत्येक रूमची साफ-सफाई करायला घ्याल, तेव्हा 2 बॅग्स तुमच्याकडे नेहमी ठेवा. म्हणजे त्या अशा करा, की प्लास्टिकच्या बॅग्स घ्या किंवा ट्रॅश बॅग घ्या, की एका याच्यात तुम्ही जे काही समजा कपडे असतील, ते कपडे तुम्ही वापरणार नाहीये, तुम्हाला कोणत्या कारणामुळे होत नाहीये ते, तर ते तुम्ही डोनेशन देऊ शकत असाल, तर ते कोणाला देऊ शकत असाल वापरायला, तर त्यासाठी एक पिशवी ठेवा. आणि दुसरी पिशवी अशी ठेवायची, की काही वस्तू आपल्या घरामध्ये अशा असतात, की ज्यांच्याकडे आपण 6-6, 7-7 महिने ढुंकून सुद्धा बघत नाही. म्हणजे ती गोष्ट आपल्याला लागणारच नाहीये. तर ती टाकायला ठेवा. त्याचबरोबर काही वस्तू तुटलेल्या असतात, फुटलेल्या असतात, तरीसुद्धा आपण त्या सांभाळून ठेवलेल्या असतात. तर त्या फेकण्यासाठी, ट्रॅशमध्ये टाकण्यासाठी एक बॅग त्याची ठेवा. म्हणजे मग तुम्हाला फटाफट सॉर्टिंग करता येईल आणि कामं तुमची झटपट होतील. आणि डिक्लटरिंग करताना खूप व्यवस्थित करा. कारण आपण काय करतो, की घराचा पसारा आवरायला काढतो आणि पुन्हा त्याच वस्तू जागेवर जाऊन ठेवून देतो. अजिबात त्याच्यातलं न लागणारं सामान कमी करत नाही. म्हणून मग घर नेहमीच भरलेलं वाटतं. त्यामुळे मग काय करायचं, की अशा 2 बॅग जवळ ठेवायच्या, की समजा काही वस्तू असतील, कपडे असतील, तर जे नाही लागत आहे कपडे, जे दुसरे कोणी वापरू शकत असतील, तर ते एका बॅगमध्ये जाऊ द्यायचे किंवा वस्तू पण असतील, तुमच्या लहान मुलांचे टॉयज असतील किंवा अजून बरीच स्टेशनरी असेल किंवा अजून काही असेल, ते त्या बॅगमध्ये टाकायचं डोनेशनच्या आणि दुसऱ्या बॅगमध्ये आपण जे ट्रॅश करणार आहोत ते टाकायचं आणि अजून एक तिसरी बॅग करा. ती म्हणजे जे आपल्या घरातले पुठ्ठे असतील किंवा प्लास्टिकचं सामान असेल, ते आपण भंगारमध्ये देतो. तर त्यासाठी एक बॅग ठेवा. म्हणजे मग तुम्हाला ते सॉर्टिंग केलेलं असेल, तर तुम्हाला फटाफट ते द्यायला मोकळे तुम्ही. असं केल्यामुळे तुमचाच वेळ वाचेल आणि काय होतं, आपण साफ जेव्हा करायला घेतो, तेव्हा सगळंच सामान असं जमिनीवर पसरवून ठेवतो आणि मग त्यामुळे एका पॉइंटनंतर आपल्यालाच सुचत नाही, की नक्की काय, कुठे, कसं ठेवायचं आहे किंवा काय, कुठे, काय करायचं आहे. मोस्टली किचनच्या बाबतीत आपण काय करतो, सगळे कॅबिनेट्स एकदम काढून घेतो क्लीन करायला. सगळे जे काही किचन ट्रॉलीज असतील, त्या एकदम रिकाम्या करतो आणि किचनच्या फ्लोअरवर असा भरपूर पसारा दिसतो, की आपल्याला चालायलासुद्धा जागा नसते. मग अशा वेळेस काय करायचं, किचनच्या कॅबिनेट्सचं पण एका वेळेस एक शोकेस करा. थोडंसं बसून घ्या, थांबा. मग दुसरं जे काही कॅबिनेट्स असतील ते काढा. मग ते क्लीन करा. अशामुळे तुम्हाला एकदम असा पसारा दिसणार नाही आणि एकदम पसारा दिसल्यावर आपण जे गांगरून जातो ना, ते होणार नाही आणि एक-एक करा. एका वेळेस एक-एक करा. थोडंसं आधीच कामाला लागा क्लिनिंगच्या, म्हणजे मग तुमचे वेळेत कामं होतील आणि एकदम तुमच्यावर बर्डन येणार नाही. चौथा महत्त्वाचा पॉइंट असा, की जेव्हा तुम्हाला माहिती आहे ना, आदल्या दिवशी आपल्याला माहीत असतं, की उद्या आपण ही घराची साफसफाई करायला घेणार आहोत. साधारणतः त्याच्यामध्ये 5-6 तास तर आरामात निघून जातात, बरोबर. मग काय करायचं, सकाळी उठल्यावर
चहा जेव्हा पितो आपण त्याच्यानंतरचं पहिलं काम करायचं ते म्हणजे तुम्हाला जर नाश्ता करायची सवय असेल तर नाश्ता, त्याचप्रमाणे जेवण स्वयंपाक हा बनवून ठेवायचा आधीच. कारण जेव्हा आपण असे क्लिनिंगची कामं करत असतो ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला भूक लागते आणि मग आपण काहींना असं असतं की काही खाल्ल्यावर त्यांना कामं सुचत नाही. पण ज्यांना नाश्ता करायची सवय आहे आणि त्यांनी कामं आधी सुरू केलेली आहे आणि मग नंतर नाश्ता करायचा आहे इन बिटवीन, मग अशा वेळेस आपल्या घरामध्येच किचनमध्ये आपण इतका पसारा काढून ठेवलेला असतो की आता जाऊन कोण नाश्ता बनवेल असं होतं आणि तेवढी एनर्जी पण राहत नाही आणि भूक लागलेली असते. त्यामुळे असं होतं की काम पण होत नाही आहे आणि काय करायचं ते सुचत नाही. म्हणून मग अशी जेव्हा क्लिनिंगचे कामं असतात ना, ते 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 करायच्या सुरुवातीलाच तुम्ही नाश्ता बनवून ठेवा. दुपारचं जेवण असेल ते बनवून ठेवा. कारण आपल्या स्वतःला सुद्धा भूक लागते. त्याचप्रमाणे घरात तुमचे मुलं असतील, आई-वडील असतील किंवा अजून कोणी राहत असतील, तर त्यांनासुद्धा भूक लागेल की तुम्हाला पटकन ताट वाढून देता येईल किंवा अगदी ते त्यांचं सुद्धा घेऊन खातील. तुम्हाला तुमच्या कामामध्ये डिस्टर्ब होणार नाही आणि तुम्हाला भूक लागली तर लगेचच तुमच्यासमोर सुद्धा जेवायचा ऑप्शन असेल. त्यामुळे मग तुम्हाला थकल्यासारखं होणार नाही. तर स्वयंपाक थोडासा आधी करून ठेवायचा जेव्हा क्लिनिंगची अशी मोठी कामं करणार असू तेव्हा. पुढचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हायड्रेट स्वतःला ठेवणं. कामांच्या गडबडीत कामांमध्ये आपण इतके गुंगून जातो, इतकं की आजच करायचं आहे असं म्हणून सगळे कामांचे जे मागे लागतो आपण आणि ते पूर्णच करायचं आहे असं म्हणून जे आपण स्वतःला एक्झॉस्ट करतो ना, ते आपण थांबवलं पाहिजे. होतील, सगळी कामं होतील. वेळ घेऊन करा आणि वेळ देऊन करा कामं. कारण काय होतं की एकदमच सगळी करायला घेतली ना, आपल्या जीवाची इतकी दमणूक होते आणि मग ती चिडचिड होते. ती चिडचिड मग मे बी घरातल्या मुलांवर होते किंवा आपल्या स्वतःवरच होते आणि ते मग कामं करण्याने पण आपण थकतोय आणि त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्या स्वतःची चिडचिड झाल्यामुळे आपण थकतोय. म्हणून मग काय करायचं, मध्ये-मध्ये थोडे-थोडे ब्रेक घ्या. एक थोडंसं काम झालेलं आहे, 1 तास झालेला आहे, थोडंसं बसा, विश्रांती घ्या, पाणी प्या. हवं तर तुम्ही ज्यूस मध्ये-मध्ये पीत राहा. स्वतःला हायड्रेट ठेवा कारण अशी कामं करताना आपल्याला भरपूर घाम येतो. म्हणून मग आपल्याला हायड्रेट ठेवायची स्वतःला फार गरज असते. नाहीतर खूप डोकं दुखतं. असं वाटतं आपलं डोकं कोणीतरी आतून ओढतंय. म्हणून मग स्वतःला हायड्रेट ठेवा आणि थोडासा पॉज घेत घेत कामं करा आणि अगदी कामं इंटरेस्टिंग छान करायची असतील तर छानपैकी मस्त गाणे लावा. तुम्हाला जी आवडत असतील ती गाणे लावा आणि मग काम करा आणि शक्य झाल्यास घरातल्या मंडळींची मदत घ्या. म्हणजे मग सगळ्यांनी मिळून घर आवरलं जाईल आणि सगळ्यांची कामं झटपट होतील आणि छान पण वाटेल. शेवटचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे स्वच्छता सुरू करण्याच्या आधी मेक शुअर करा की तुमच्याकडे क्लिनिंग इक्विपमेंट्स प्रॉपर असतील. म्हणजे जसं फरशी घासायची आहे, पुसायची आहे तर त्यासाठी प्रॉपर फिनाईल असेल. त्याचप्रमाणे वाईप्स तुमच्याकडे असतील. पटकन काही शोकेश पुसायचं आहे तर वाईप्स उपयोगी पडतात. तर पटकन वाईप फिरवलं तर आपलं काम पण सोपं होतं. त्याचप्रमाणे वरचं जाळं काढायचं असेल तर तो लांब झाडू तसा मिळतो, तो तुमच्याकडे असेल. भांडी पूर्ण तुम्हाला घासायची असतील किंवा कोणाकडून घासून घ्यायची असतील तर त्यासाठी ते स्क्रबर्स व्यवस्थित पाहिजे. म्हणजे मग कामं झटपट होतात. कारण प्रॉपर इक्विपमेंट नसतील किंवा टूल्स आपण प्रॉपर वापरत नसू तर आपणच त्याला एक्स्ट्रा एफर्ट्स आपले लागतात. आपण तेवढे जास्त दमतो. म्हणून मग क्लिनिंग करताना जी काही ब्रश असेल, झाडू, फडके हे सगळं व्यवस्थित पाहिजे. आणि दिवाळीची साफसफाई करताना आपण स्टूलवर उभं राहून वरची साफसफाई करतो, कोणी शिडीवर चढून करतात. तेव्हा स्वतःची काळजी घ्या. एकदमच झटपट करायच्या नादात कसं पण स्टूलवर चढलो आणि खाली पडलो आणि परत आपल्याच हाताला लागणार आहे, पायाला लागणार आहे आणि मग आपलंच दुखत राहील सणासुदीच्या वेळेस. त्यामुळे सावधानतेने कामं करा, स्वतःची काळजी घेऊन कामं करा आणि कामं झाल्यानंतर स्वतःला थोडीशी विश्रांती द्या. एक काम झाल्यावर लगेचच बॅक टू बॅक दुसऱ्या कामाला सुरुवात नका करू. नाहीतर मग सणासुदीच्या वेळेस बाकीचे सगळे फ्रेश आणि आपणच दमलेले थकलेले असू, असं नको व्हायला. म्हणून मग ही दिवाळीची साफसफाईसुद्धा एन्जॉय करत करा. तुमच्या स्वतःचा स्टॅमिना किती आहे, आपण कितपत करू शकतो तेवढाच पसारा ॲट ए टाईम काढा आणि मग तो क्लीन करा. एक एक भाग एका दिवशी करा म्हणजे मग तुम्हाला थकायला होणार नाही. तर ह्या काही टिप्स होत्या दिवाळीच्या साफसफाईच्या. अजून काही असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याची मलासुद्धा मदत होईल. आणि चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. डिक्लटरिंग कसं करायचं ह्यावर चॅनलवर व्हिडिओ आहे, तो वरती आय बटनवर देते. त्याचप्रमाणे खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की जाऊन चेक करा.
आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे थोडक्यात सांगते मी, इथे लहान मुलांचे माझे कपडे मी सॉर्टिंग करत होते. काही जे ते वापरत नाही ते मला काढायचे होते आणि जे ते वापरतात ते व्यवस्थित मी घडी करून अशा प्रकारे ऑर्गनायझर्स मी ॲमेझॉनवरून मागवले होते. तर त्यामध्ये मी ठेवणार आहे, म्हणजे मग ते जरा सोपे पडतात. कारण एकावर एक घडी करून जर आपण ठेवले आणि एक काढायला गेलो तर बाकीचे पण सगळे पडतात, असं होऊ नये म्हणून मी ऑर्गनायझर्स तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले ते मी मागवले होते. तर आता मी हा सगळा पसारा ठेवून देते आणि तुम्हाला भेटते नवीन पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि खुश राहा.